नमस्कार, मी तेजश्री. स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक चाटचा प्रकार करणार आहोत की जो दिसायला तरी पक्ष्यांच्या घरट्यासारखा दिसतो, पण हा आपण बटाट्यापासून बनवलेला आहे. चला तर मग याची रेसिपी बघूयात. या ठिकाणी मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते खिसून घेतलेत. यामध्येच आपण 50 ते 70 ग्रॅम पनीर खिसून घ्यायचं आहे. यामध्येच आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, तो घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायची आहे. तुमच्या चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्येच आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सर्व चांगलं मळून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स झाले पाहिजेत आणि याच मिश्रणापासून आपण घरट्यांचा जो आकार आहे तो यापासूनच देणार आहोत. या मिश्रणातला लिंबा एवढा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्याचा सुरुवातीला अशा प्रकारे लाडू बांधून घ्यायचा आहे. त्यानंतर हे थोडंसं चपटं करायचं आहे आणि बोटांच्या साहाय्याने याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण भरण्यासाठी जी पारी करतो त्या प्रकारेच आपण याला आकार देणार आहोत. हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आणि अशाच प्रकारे आपण इतर सर्व मिश्रणाचं वाटं तयार करून घेणार आहोत. आणखीन एक मी करून दाखवते. पुन्हा एकदा आपण लिंबा एवढा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला हळूवारपणे मधोमध एक खोलगट भाग होईल अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. जर मिश्रण हाताला जास्त चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा हात देखील वापरू शकता. हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानंतर हे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचे आहेत आणि हे ठेवताना आपण उलट्या बाजूने ठेवणार आहोत, म्हणजे वाटीचा आकार व्यवस्थित राहील. इतर सर्व देखील मी अशाच प्रकारे करून घेतलेले आहेत आणि ह्या अशा प्रकारे उलट्या ठेवून घ्यायचे आहेत, म्हणजे हा आकार व्यवस्थित राहतो. आता आपण घरट्यामध्ये ठेवण्यासाठी जी अंडी लागणार आहेत ते आपण पनीरपासून बनवणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण इथं पनीर खिसून घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा मिरे पावडर घालायची. हे चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याच्याच आपण अंड्याच्या आकाराचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. जर मिश्रणाला चिरा पडत असतील तर तुम्ही यामध्ये अगदी थोडंसं कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालू शकता आणि अशा प्रकारे अंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे अगदी आपण छोटे छोटे करणार आहोत. या सर्व मिश्रणाचे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेते. आपण जितक्या कटोऱ्या करणार आहोत त्याच्या डबल आपण हे बॉल्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मैद्याची एक पेस्ट तयार करायची. त्यासाठी इथे आपण 4-5 चमचे मैदा घेतलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. खूप पातळ पेस्ट करायची नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मीडियम अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आता आपण पनीरचे जे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहेत ते तळून घेणार आहोत. याचा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला, जस्ट थोडेसे फ्राय करायचे आहेत आणि लगेचच हे काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण इतर सर्व पनीरचे बॉल तळून घेणार आहोत. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता हे जे आपण वाटी तयार करून घेतलेली आहे बटाट्याची, हे या मैद्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे. मैदा सर्व बाजूंनी व्यवस्थित लागला गेला पाहिजे. खूप जाडसर कोट करायचं नाही आहे. त्यानंतर हे लगेचच
शेवईमध्ये घालून ठेवायचं आहे. ह्या मी साध्या शेवया घेतलेल्या आहेत. तुमच्या घरामध्ये ज्या अवेलेबल असतील त्या शेवया तुम्ही वापरू शकता. यावर शेवई घालून हे व्यवस्थित छान असं कोट करून घ्यायचं आहे. आणि शेप बिघडला असेल तर पुन्हा एकदा शेवई लावून याला व्यवस्थित घरट्यासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि हे तेलामध्ये सोडून याच्यावर थोडंसं असं वरतून तेल आपल्याला झाऱ्याने थोडंसं कटोरीमध्ये तेल जाईल असं याला हलवायचं आहे. आणि दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. याला थोडासा वेळ लागतो कारण आपण वरतून शेवई लावलेली, त्यामुळे गॅस मीडियमच ठेवायचा आहे. खूप बारीक किंवा खूप मोठा गॅस ठेवू नका, नाहीतर शेवई फक्त लाल होईल, करपून जाईल. पण आपल्याला हे मिश्रण आतपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे. त्यामुळे थोडं पेशन्स ठेवून हे मीडियम गॅसवरच आपण दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. एकाच बाजूने हे लाल होऊ नये, त्यामुळे आपण याला सतत ढवळत राहायचं आहे. एक बाजू छान तळली गेली की आपण हे पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण हे एकसारखं तळून घेणार आहोत. आणि अशाच प्रकारे मी इतर सर्व घरटी तळून घेते. त्यानंतर आता आपण प्लेटिंग करूयात. इथे एक पांढऱ्या कलरची प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपण बटाट्यापासून जे बनवलेलं घरटा आहे ते ठेवणार आहोत. आणि हा चाटचा प्रकार आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली याला आपण चिंचेची चटणी किंवा चिंचेचं पाणी यूज करणार आहोत. हे तुम्ही रेडीमेड देखील यूज करू शकता किंवा घरी बनवू शकता. हे चिंचेचं गोड पाणी आहे. हे सुरुवातीला आपण यावर घालून घेणार आहोत सर्व बाजूंनी. त्यानंतर थोडीशी हिरवी चटणी घालायची. मी इथे पाणीपुरीचं जे हिरवं आपलं पाणी असतं, मिरचीचं पाणी, ते घातलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण तयार केलेले जे छोटे छोटे पनीरचे बॉल होते ते ठेवणार आहोत. पहा, हे दिसायला अगदी घरट्यामध्ये पक्ष्यांची अंडी आहेत असं दिसत आहे. आणि याला थोडंसं आणखीन एन्हान्स होण्यासाठी आपण थोडीशी कोथिंबीरीची पाने ठेवणार आहोत. म्हणजे ही प्लेट खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. हेच आता आपण कर्दळीच्या पानावर सर्व केलेलं आहे. हिरव्या कलरमुळे हे आणखीनच एन्हान्स झालेलं आहे. अशा प्रकारे हे पोटॅटो चाट तुम्ही घरी नक्की ट्राय करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.